समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून देखील एक चांगल्या पद्धतीचा विकास हा आपल्या भागामध्ये होतोय। या महामार्गावरून फक्त गाड्याच धावणार नाही तर या महामार्गावरून विकासाची गंगा देखील मराठवाडा असेल, विदर्भ असेल या भागामध्ये येते। मला सरकारचं अभिनंदन यासाठी करायचंय। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी सातत्याने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये एक भूमिका मांडण्याचं काम केलं। गडचिरोली जिल्ह्याला ज्याला एकेकाळी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून आपण मानत होतो, त्या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे मागच्या काळामध्ये झालेलं आहे। आज त्याच्याकडे एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणून आपण पाहतोय, अनेक नवनवीन उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी येत आहेत, अनेक नक्षलवादी जे आहेत ते शरण येत आहेत आणि हातामधल्या बंदुका देऊन त्यांच्या हातामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम देण्याचं खऱ्या अर्थाने सरकारचा प्रयत्न हा सुरू असलेला आपण पाहतोय। समृद्धीचा महामार्ग आपण पाहिला की मुंबई पासून नागपूर पर्यंत आपण समृद्धी महामार्ग केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव आपण त्या समृद्धी महामार्गाला दिलेले आहे आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून देखील एक चांगल्या पद्धतीचा विकास हा आपल्या भागामध्ये होतोय। मी तर कायम सांगत असतो की या महामार्गावरून फक्त गाड्याच धावणार नाही तर या महामार्गावरून विकासाची गंगा देखील ही आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल या भागामध्ये येते आणि मला सरकारचं अभिनंदन त्यासाठी करायचं। इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील बसलेले आहेत। मला अभिनंदन यासाठी करायचंय की नागपूर पासून चंद्रपूर पर्यंतचा जो समृद्धीचा आपण एक नवीन प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी देखील मला सरकारचं या निमित्ताने अभिनंदन करायचंय।